राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेती, हवामान, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, पीक विमा अनुदान आणि दिवाळी बोनस या संदर्भातील मोठ्या अपडेट्स एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. दिवाळी आधी शेतकऱ्यांना मिळणार 42,000 कोटीची भेट. 2 दिवसात मोठी घोषणा. शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असतानाच केंद्राने महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना मिळणार सप्टेंबरचा हप्ता. योजनेसाठी 410 कोटीच्या निधीस मंजुरी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी 410.30 कोटी रुपयाच्या निधीला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा सर्व मार्ग मोकळा झालेला आहे. शिवसेना पक्षचिन्हाचा फैसला लांबणीवर. पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार. अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच. पॅकेजचा आकडा फुगवण्यासाठी योजनांची गोळाबेरीत प्रत्यक्षात वाढीव रक्कम तुटपुंजी. मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीत दुफळी. भुजबळांची अजित पवारांकडून कान उघडणी तर प्रफुल्ल पटेलांकडून पाठराखण. पुरंदर तालुक्यातील सासवड उपबाजारात ज्वारीला प्रति क्विंटल 3400 रुपये दर. वीज बिलासाठी शेतीपंपाचे कनेक्शन तोडले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना महावितरणचा झटका. आंबेगाव तालुक्यातील प्रकार. वीज तारांच्या ठिणग्या पडून ऊसखाक. वानेवाडीतील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान. महावितरणवर संताप. पाण्याचे नैसर्गिक स्रोत मोकळे करा. पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रशासनाला सूचना. कांद्याला रास्त दर देण्याची मागणी. राज्यव्यापी आंदोलनाचा संघटनेचा इशारा. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. सप्टेंबरचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता. शासनाचा निर्णय जारी. सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्याने केली परत. अतिवृष्टीची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त. सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 18,500 रुपये मिळण्याऐवजी केवळ 6,900 एवढी तुटपुंजी रक्कम झाली. त्यामुळे शेतकरी हातात झाला असून रक्कम परत करत आहे. खात्यात माझ्याकडे 1 हेक्टर 43,000 जमीन आहे. माझ्या खात्यातनी फक्त 6,900 रुपयाची मदत जमा झालेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी 18,500 रुपये हेक्टरची मदत जाहीर केली, पण प्रत्यक्षातनी खात्यातनी जेव्हा पैसे आले तर 4,500 रुपये हेक्टरनंच पैसे आलेले आहे. ही रक्कम एकदम तुटपुंजी असल्यामुळे मी आता थोड्या वेळा अगोदर तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार साहेबांना तो चेक 6,900 रुपयाचा चेक मी परत केलेला आहे. पण सरकारला पैसा कमी आहे. इकडून तिकडून ओढताड करून कास्तकाराला पैसा देऊन राहिले. त्यामुळे त्यांनाही काही कुठेतरी कामी पडले पाहिजे म्हणून मी 6,900चा चेक तहसीलदारांना वापस केलेला आहे. माझी लाडकी बहीण योजना. सप्टेंबरचा सन्मान निधी थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही दिवाळीची भेट आहे. लोकांना कर्जमाफीचा नादच लागलाय. सहकार मंत्र्याच्या वक्तव्याने नवा वाद. नेत्याच्या एरझारेमुळे मुकुंदवाडी परिसरात वाहतूक कोंडी. केवायसीला गावात नेटवर्कच नाही, मग लाडक्या बहिणी सातपुड्याच्या डोंगरावर चढून घेतात सिग्नलचा शोध. पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र देण्याची तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत आहे. जीवन प्रमाणपत्र तारखेच्या आत सादर करावे, नसता डिसेंबर पासून पेन्शन बंद होऊ शकते. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले असून शेतकऱ्याचा कांदा दरवाढीला अडथळा ठरणाऱ्या केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिलाय. सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून निषेध. मुंबई, नाशिक व इतर ठिकाणी निषेध सभांना प्रचंड प्रतिसाद. देशाच्या विकासाचा नवा मार्ग खुला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. मुंबई मेट्रो 3चे शानदार उद्घाटन. शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे. शिवसेना ठाकरे गटाचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात हंबरडामोड. अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या. अतिवृष्टीची नुकसान भरपाई देऊन कर्जमुक्ती करा. चांदवडला शिवसेना उभाटा पक्षाचे आंदोलन. हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा. शासकीय खरेदी सुरू करा. आमदार एकनाथ खडसेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. पीक विम्याचे पैसे दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
बैठकीत कृषी मंत्र्यांचे आमदार महाले यांना आश्वासन. पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कृषी 1 एकराचं क्षेत्र सुद्धा 10 गुंठ्याचं पण क्षेत्र राहणार नाही. सगळ्याचे पंचनामे करून सगळ्याला नुकसान भरपाई दीपावलीच्या अगोदर दिली जाईल. ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी देणार का तुम्ही? कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी खूप अडचणीत आहेत. कधी गारपीट होती, कधी अतिवृष्टी होती, कधी दुष्काळ पडतोय. त्यामुळं या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे, मी तुम्हाला एवढं जास्त काय सांगत नाही, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. मामा, नुकसान भरपाई तुकडी मिळते असं कळतंय. नुकसान भरपाई शेवटी NDRF आणि SDRFच्या नियमाप्रमाणे मिळालं पाहिजे साहेब. गेल्या वर्षी 36,000 फळबागेला होते, कोरडवाला 18,000 रुपये होते. एखाद्या कर्मचाऱ्याचं असो किंवा आमदार खासदाराचं असो, त्यांचं वेतन जे ठरलं त्याच्यात कपात होत नाही आणि शेतकऱ्याच्या अनुदानात कपात कशी करायला लागले तुम्ही? हे शेतकऱ्याचं सरकार आहे की अधिकारी कर्मचाऱ्याचं खासदाराचं सरकार, आमदाराचं? अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31,628 कोटी राज्य शासनाकडून पॅकेज. दिवाळी होणार गोड. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा प्रयत्नांचा निषेध. मूक मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शासनाचा भोंगळा कारभार. अनेक शेतकऱ्याचे बोनस दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात. आधी धान्य हिसकावलं, आता मानधनही अडकलं. मूर्तिजापूर तालुक्यातील लाभार्थी अडचणीत. मानधन देण्याची मागणी. शेती सुधार योजनेचा बोजा शेतकऱ्यांच्या उतार्यावर. आदेश देऊनही बोजा कमी होईना. शेतकऱ्यांचे हेलपाटे. सरन्यायाधीशांचा अपमान. न्यायाधीश वकील गेले कुठे? ओवीसी यांचा सवाल. कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आझाद मैदानावर एल्गार मोर्चा. अक्कलकोट तालुक्यातील 40 गावातील 937 लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा. बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार बेकाबू. पुरवठा विभागाचे तहसीलदारांना अल्टिमेट. अवैध साठे थांबवा, अन्यथा जबाबदारी तुमचीच. KYC साठी सूचनेनंतरही रेशन कार्ड धारकांची गैरहजेरी. 4 लाख रेशन कार्ड धारकांचा शोध सुरू. सरकारने दिला मदतीचा हात. शेतकऱ्यांच्या मागण्यांना बळ. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची प्रतिक्रिया. कर्ज वसुलीबाबत ही मागणी मान्य. ग्रामीण भागात सनद वाटप सुरू. 15,000वर घरांचे उतारे देणार. 5,657 कुटुंबांना मिळणार किट. अतिवृष्टीत घर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मिळणार आधार. काढणीसाठी उत्पन्नापेक्षाही जास्त खर्च. अतिवृष्टीने बलसूरमधील शेतकरी आर्थिक खैत. 1.25 लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान. शासनाकडून मदत वितरणास सुरुवात. जून ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा फटका. मुख्यमंत्री निधीसाठी सुपूर्द केला 32 लाखांचा धनादेश.